चला मुलांनो, दिनांक वार कोण सांगणार? सर मी सांगणार. सर मी सांगणार. नाही सर मी सांगणार आज. नाही, रोज रोज मुलीच सांगत असतात. मुलांनी पण सांगायचं कधी. चल रे मनोज, तू इकडे ये आणि सांग दिनांक वार. आजचा वार. सर वार काय हो आज? वार माहिती नाही ते कसा लुणार मग सांगायले. घरातून देखील ये असं तुले बाय ना वाटण. बुधवार आहे आज सांग. आणि दिनांक काय सर आज? अरे बाळा 10 तारीख आहे आज. 10 जुलै 2024. सांग व्यवस्थित, घाबरू नको. आज वार 10 जुलै 2024. का रो मूर्ख भोकऱ्या डोळ्याना, तुले तारीख वार बी नाही सांगता येईल ना. अरे रागवू नका सर, जाऊ दे त्याला, लहान येतो. मी सांगतो चला. आजचा वार बुधवार, दिनांक 10 जुलै 2024. बघा मुलांना, असं एका सुरात सांगायचं असतं. प्रार्थना, समूहगीत काही विचारलं तर एका सुरात सांगायचं असतं. लता मंगेशकरचा आवाज ऐकलाय का तुम्ही? किती कोयलसारखा आवाज निघतो तिच्या. मग तिच्यासारखाही आवाज तुमचा निघायला पाहिजे ना. नाही का हो सर, एखाद गाणं म्हणते काढा मग लता मंगेशकरनं असं कसं काय तसली समजे. काय तुम्ही बी हो, आपला कुठे आवाज तीन सारखाही, आपण कुठे बराबरी करतो तिने. मग तुमना आवाज नाही निघ राहणार, लता मंगेशकर निघत नाही ते असले सांग राहणार. चला हळूवार चालत आपापल्या वर्गात जायचे मुकाट्याने. धक्काबुक्की करू नका. चला पोरे, सोन मी हजेरी राहनो आणि मन लक्ष द्या. गणेश. यस सर. दीपक. मग येईल ना सर मी. निलेश. सर ते ना घर सत्यनारायण आहे ना, तो प्रसाद खायला जायले. बाई यानं बी काय खरं नाही. मनोज. यस सर. दीपाली. होय बोकऱ्या डोळ्यानी, खाली काय देखी राहिनी, आता ध्यान देना, मी कवच ना राय मार राहिनो. सर मला बोकऱ्या डोळ्याला सांगा, मन पप्पाला बोलायला सुनी. मन पप्पा फार मोठी बंदूक आहे, एकच गोळी मारून खोपडी उडाली. हो दीपाली बेटा, तुला थोडी सांग राहिनो मी, हायतून बाजू माने जिप्रील सांग राहिनो. तू हुशार आहे ना, तुला सांगसू का बरं मी? सर तुम्ही मला जिप्री बोलणार, मी मन मम्मीला बोलायला स्वाती. तुले थोडी सांग ना बेटा मी, तून बाजू मानेल सांगा ना. सर मला काय माहिती सांगा, पहिले विचार कर लिहा. मन पप्पा पहिलवाने तुमले टंगड्या धरीस न उपटी दी. हो म्हणा, बापरे, आई तर त्याच ना तुन एक कडी वरच हो. तुले नाही आव याल सांग याले. पण त्या डोकार ते बालेच नाही येत. सर मना तरी थोडा गणा उरेल, तुमना देखाना पुरा सपाट वय जायले. हा आता येते मग. नाही सर राहू द्या, मी म्हणा आटेच बरं आहे. हा असं का बेटा, दम मारना, जेवण सुट्टीवर कुठे जाशी तू. चला आता आपले गणित शिका नाही. म्हणे समज आता तू पण 10 रुपये आहेत. सर तुम्ही थांबा 2 मिनिटं. म्हण्या तू एवढा भारी भरायला लाग्या पैसासवर, मी कवच ना येडानगत तुफान 5 रुपये माग राहिनो. म्हणे पैसा नाही येत आणि आता सर काय खोटं बोल राहिना का? हो भो, ते सरने वर्ष काय लागत, सरले खोटं बोलान सवय पडी जायले. आता परून दिन बी म्हणे तुमना घर 10 लाडू आणलेत आणि घर जाईन देखते काय ना माई. हो म्हणा काकासवन, तुमले नुसतं समजायला लावा मी, गणित न सांगानी पद्धत आहे तशी. खरं मरायत असं थोडी सांग. देख मी सांगा ना तुले, सरले खोटं बोलान सवय. देख कसा पलटी घ्या, देख. चल दे जाऊ दे, दुसरं उदाहरण देस मी तुमले. वजा बाकी शिकवतो आपण. दीपकनी बॅग मा 20 रुपये होतात, ते 10 रुपया गण्याने लिहितात. हा तू लिहितात का त्या 10 रुपया? वय तेच सांगू मी, घरतून 20 रुपये आणत आणि 10 रुपये गयात कथा. अरे बोलली लिहितो तुन 10 नोट, बडी फाटेली, चालणी ना पत्ता नाही ती. हा आई बोलत समजेस रे तुमले, मी काय शिकाळ ना त्यांकडे कोणाच ध्यान नाही. मी तुले एक प्रश्न विचारत आहे. मी तुले 2 सफरचंद दिनात
आणि मन्याने 2 सफरचंद दिनात ते कितला होईनात? सर 5 होईनात. नाही गण्या, यातून उत्तर चुकी राहिना नियमन ध्यान लाईसने सांग. नाही सर, बराबर आहे, 5 वय राहणार. हा ते सांग माले. मीनी 2 आंबा दिनात आणि मन्याने 2 आंबा दिनात ते कितला होईनात? 4 होईनात सर. हा ते कसं बराबर सांग. मग मीनी 2 सफरचंद दिनात आणि त्यांनी 2 सफरचंद दिनात ते 5 कस काय वय राहणार? सर कारण की ना मीनी घरातून पहिले जे एक सफरचंद आणले त्याला करीन 5 वय राहणार.